शुभ सकाळ सगळ्यांना. कल्पना लातूरकर यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कशा मग तुम्ही समजेजण बरे हाव का? मी बी एकदम मस्त आणि मजेत हाव. तर आता वाजला सकाळचे 9:30 आणि मी जे काय बोलायचं आहे ती तर ही व्हिडिओ कनी ज्यावेळेस मी इंदापूरमध्ये राहिला होते कनी त्या टायमाचा ही व्हिडिओ आहे. ताईचा आणि आमच्या घरमालकींचा बड्डे होता त्या दिवशीच, म्हणजे एका दिवशी राहते दोघीचा बड्डे 10 तारखेला, तर 10 जूनला राहते. आणि मग पुन्हा आम्ही असंच बसत बोलत गप्पा चालू झाल्या. मी आणि साक्षी म्हणजेच घरमालकींच्या 2 पुरी, साक्षी आणि सानू, आणि गुड्डी म्हणजेच की माझ्या मैत्रिणीची म्हणजे आमच्या शेजारला राहायला होती गौरीची बहिणीची पोरगी आणि भक्ती. मग मी म्हणले ताई आपण बड्डे आहे म्हणले चला, म्हणजे बड्डे काय तसलं म्हणाले ताई आपण चला की जरा कुठं तर बाहेर फिरून येऊ, नुसतं कामातच राहता बघल तेव्हा. तर म्हणल्या बरं कुठं जायचं ताई? तर म्हणलं चला भीमा नदी आहे म्हणजे उजनी धरण आहे इंदापूरमध्येच असं जवळच आहे, तर तिथं जाऊन येऊ चला फिरून. म्हणले मस्त गार्डन छान आहे, पुन्हा असं पाणी ही ती भरपूर राहते. मग गेलो बाई तिथं फिरायला. तिथं गेल्यावरच्या आठवणी बऱ्याच काय आहेत. आणि का घरूनच खायला घेऊन गेलो, फक्त वडापाव तेवढं तिथला विकत घेतो कारण फेमस वडापाव होता तिथला. मग कोण घरून काय, मी वेगळं, ताईनं वेगळं, प्रीतीताईनं वेगळं, गौरीनं वेगळं आणि म्हणजे त्या आशाताईनं वेगळं, आशाताई म्हणजेच घरमालकींना, असं वेगवेगळं घरूनच काय खायला घेऊन गेलो. तसले प्लॅस्टिकचे ताटं भेटतात का नाही, तसले ताटं वाट्या ग्लास तसलं घेतलो आणि मस्तपैकी आम्ही तिथं फिरायला गेलो. तिथं गेल्यावर भरपूर एन्जॉय केला. त्यावेळेस ताईला माहीत नव्हतं की आपण जी आलावात आहे ह्याच्यानंतर ही शेवटचा व्हिडिओ आहे असं त्यांना वाटलं तर का सांगा? कुणालाच माहीत राहत नाही आपलं कधी का होणार आहे ती. त्याच्यानं माणसानं कधी जीवनातला प्रत्येक क्षण ही शेवटचा आहे म्हणून जगावं लागते. तुम्हाला मी खरं सांगलेलो, असं रुसवे फुगवे राग लोभ त्याचं ह्याला करण्यात काहीच अर्थ नाही. कुठाने करण्यात असं जे आहे ती गोष्टी आनंदानं स्वीकारत म्हणजे हे करत राहावं लागते. जीवनाचा काही भरोसा नाही माणसाच्या आयुष्याचा, तर असंही राहते. तर चला व्हिडिओ जास्त तुमचा कशाला वेळ घेऊ, लांबू कशाला, तर सुरुवात करू. बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असला तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असले तर तेवढं सबस्क्राईब बी करा आणि बेलचं बटन प्रेस करा, म्हणजे कधी ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकले का ती बटन दाबल्यामुळे तुम्हाला पटकन ती नोटिफिकेशन येत जाईल. तर इकडचा आवाज तुम्हाला कशाचा येऊ लागला माहिती काही तर आहे बांधकाम चालू, तर ते अजून काय पूर्ण व्हायला नाही. तर चला तुमचा जास्त वेळ नाही घेत, आपण व्हिडिओला सुरुवात करू. झालं आता हो का प्रीतीताई मम्मी म्हणून आरडली पुरीने की लगेच पळत हो का पुरीला वाचवायला. माझी वडणी घेऊन पुरी पळायला, आता मग तिथे पर्स घेऊन हो का प्रीतीताई आणि तर ती शिवना पाणी खेळत नव्हतो का लहानपणी थोडक्यात तसलंच. एकीच्या वडण्या वडलाल त्या पुरी कोण गोळा करलाल तर मला वाटते हिनं गोळा करला ते काय की साक्षी बहुतेक, साक्षीच पहिल्यांदा माझी वडणी साक्षीनं वडली आणि पुन्हा प्रीतीताईची वडला ती. बरं प्रीतीताई काय सापडायलाच नाही, वडलं प्रीतीताईची बी वडणी. प्रीतीताई माघारी घेऊ लागते आणि ती पिवळ्या साडीची जे होत्या का नाही, पिवळ्या कलरची साडी, तर ती आहे आमची रूम मालकीन. आणि आता घरून आणलेलं इथे जेवायला बसला, ही फोटो बिटो काढलेले आहेत. तर खेळून सगळं झाल्यावर मग जेवायला बसलो. बघितलं का भक्तीने इथं तोंड कसं केलं, तोंडात घास घालतानाच नेमकं फोटो काढले तिची. तर मस्तपैकी हो का इथं समजेजण जेवायला बसलो. बाटल्या आहे ती घरूनच भरून आणतो पाण्याच्या प्यायच्या. का दिवस होते, कसले भारी दिवस होते ती. खरंच लय वाईट वाटलं लय, म्हणजे ताई जर असत्या का नाही एवढं वाईट वाटलं नसतं. वाईट मला आधी वाटत होतं जेव्हा मी इंदापूरमधून सोडून आल्यावर, पण असं होईल वाटायला नव्हतं. काय भरोसा नाही माणसाचा देव. असं चांगल्या फोटो मस्तपैकी काढून म्हणजे मोबाईलमधून तर आठवणी राहतात म्हणून ही केलेलं आहे. आणि प्रीतीताईचा म्हणजे दोघींचा बी त्या बड्डे होता की त्याच्यानं मी त्यांना आवडतात म्हणून कुरकुरे त्यांच्या डायरेक्ट गळ्यात माळच घाटलते.
आणि त्यांनी डायरेक्ट पुन्हा ती का काढून आशा ताईच्या गळ्यात घालायचं म्हणलं तर म्हणल्या आता मी देत नाही, आता आशा ताईच्या गळ्यात दुसरी माळ घाला. मी हिसकावून घ्यायचे आणि त्यांनी दे नाही केलं ते असं झालं. तर प्रीतीताई लई भारी म्हणजे एवढा हसू ते का नाही प्रीतीताई लई हसू त्या. आता एकच शब्द कुठला तर बोलायचं आणि माणूस ती दुनियाचा हसते. तर इथं फोटोशूट करायला ती भक्ती आमची आधी प्रीतीताईसोबत, पुन्हा गुडीसोबत, मग पुन्हा इथं साक्षीसोबत, मग साक्षी झाल्यावर परत सानूसोबत, इथं ही सानूसोबत आणि परत मग साक्षीसोबत असं फोटो काढून मस्त एन्जॉय केलो. अख्खा दिवस आम्ही तिथं घातलतो. तर पूर्ण व्हिडिओ बघा, एन्जॉय करा. आता ताईंसोबत हे भरपूर फोटो आहेत. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. एक तू मित्र कर, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. इथं ताईंसोबत ही मी दिसले का आशा ताई, आणि इथं वडापाव खाताना साक्षी, मी आणि पाठीमागं प्रवीण अश्विन होते. गेले ते दिवस आणि राहिले त्या आठवणी म्हणल्यासारखं काम झाले का नाही. मिस यू आशा ताई. चला मग बाय सगळ्यांना. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.